अनधिकृत पब, हुक्का पार्लर आणि रेस्टॉरंट बारवर कारवाई करा। बाणेर, हिंजवडी, वाकड, बालेवाडी, भुगाव भागात सुळसुळाट पाहावयास मिळतोय असं म्हणत आमदार रवींद्र धंगेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र लिहिलेलं आहे। आमदार रवींद्र धंगेकर हे आता आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। पुणे शहराच्या भोवतालच्या परिसरात असणारा अनधिकृत आणि नियमांचं उल्लंघन करणारा पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, बार, हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी आता यावेळी धंगेकर यांनी केलेली आहे। त्याचबरोबर पुण्याच्या पश्चिम भागातील बाणेर, हिंजवडी, वाकड, बालेवाडी, भुगाव या भागात मध्यरात्रीपर्यंत गर्दी असते। बाहेरून पब, बार बंद असल्याचं दिसून येत असलं तरी आतमध्ये सगळं सुरू असतं असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आता नवनवीन खुलासे होताना दिसतायत आणि याच विरोधात राजकीय वातावरणही तापलेलं पाहायला मिळतंय। विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलेलं पाहायला मिळतंय। रवींद्र धंगेकर हे दिवसेंदिवस या प्रकरणी आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। अनधिकृत पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, बार कारवाई करा। बाणेर, हिंजवडी, वाकड, बालेवाडी, भुगाव भागात सुळसुळाट आहे असं म्हणत आमदार रवींद्र धंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रातून त्यांनी महत्त्वाची मागणी केलेली आहे। पुणे शहराच्या भोवतालच्या परिसरात असणारा अनधिकृत व नियमांचे उल्लंघन करणारा पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, बार, हॉटेलवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। पुण्याच्या पश्चिम भागातील बाणेर, हिंजवडी, वाकड, बालेवाडी, भुगाव या भागात मध्यरात्रीपर्यंत गर्दी असते। बाहेरून पब, बार बंद असल्याचं दिसून येत असलं तरी आतमध्ये सगळं सुरू असतं असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे। आता त्यांच्या या मागणीवर काय विचार केला जाईल, कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने या भूमिकेवर आहेत की कारवाई करण्याची मागणी केली जाते त्यांच्याकडून आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत। या संदर्भात रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जाबही विचारला होता आणि पोलिसांबरोबर त्यांनी हुज्जतही घातली होती। पोलिसांसमोर त्यांनी बसून चर्चा सुद्धा केली होती। लवकरात लवकर अनधिकृत पब, बारवर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका यावेळी सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, अनधिकृत पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, पबवर कारवाई करण्याची मागणी आता रवींद्र धंगेकर करताना दिसतात। जेव्हापासून हे पुणे पोर्शे अपघात प्रकरण समोर आलेलं आहे तेव्हापासून रवींद्र धंगेकर असो, सुषमा अंधारे असो हे आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पोर्शे अपघात झाल्यापासून पुण्यातील लोकप्रतिनिधींपैकी जो आमदार रवींद्र धंगेकर आहेत ते आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसून येतंय। पहिल्या दिवसापासून आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी जाब विचारल्याचं आपण पाहिलं होतं। परंतु आता रवींद्र धंगेकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी जो उल्लेख केलाय तो पुण्याच्या पश्चिम भागातील जे पब आहेत, भुगाव मधील असतील, हिंजवडीतील असतील, वाकड मध्ये असतील किंवा पश्चिम भागातील जे पब आहेत ते रात्रभर चालू असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि यावर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे। त्यांनी आपल्या पत्रात रवींद्र धंगेकर यांनी ठिकाणासहित त्यांनी सांगितलं आहे की हे पब, बार आहेत, हे हुक्का पार्लर आहेत जे अनधिकृत आहेत। खरं तर ते बाहेरून बंद असतात मात्र आतमध्ये सगळं सुरू असतं आणि हा रात्रभर धिंगाणा चालू असतो। या त्यांच्या पत्रानंतर, या मागणीनंतर पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का, कारवाई होईल का? हो, नक्कीच कल्याणी नगरचा अपघात झाल्यापासून जे अनधिकृत पब आहेत त्यांच्यावर बुलडोजर देखील फिरवला गेलेला आहे। प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई देखील केलेली आहे। परंतु आता पुण्यातील पश्चिम भागात जे अनधिकृत पब, हॉटेल, बार, हुक्का पार्लर असतील किंवा जे नियमांचं पालन करत नसतील अशा सर्व पब, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स या सर्वांवर कारवाई करा असं रवींद्र धंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या पत्राची कशा प्रकारे दखल घेतली जाते आणि काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु आमदार रवींद्र धंगेकर यांनी पश्चिम भागातील, पुण्यातील पश्चिम भागातील या सर्व अनधिकृत आणि नियम न पाळणाऱ्या पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, हॉटेल आणि
इतर जे मद्य विक्री जी. करणारे जे दुकानं आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.